अध्याय 2 सांख्ययोग भाग 4 श्लोक 31 ते 40। मित्रांनो, आत्म्याचे अमरत्व समजून सांगितल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला व्यवहाराच्या आणि कर्तव्याच्या पातळीवर आणतात। श्लोक 31 ते 40 हा भाग म्हणजे गोंधळाकडून स्वधर्माकडे जाणारा प्रवास आहे। इथे श्रीकृष्ण अर्जुनाला एका क्षत्रियाचे कर्तव्य काय असते याची जाणीव करून देतात। ते केवळ अध्यात्म सांगत नाहीत, तर समाजात आपली प्रतिष्ठा, सन्मान आणि स्वधर्म पाळणे किती महत्त्वाचे आहे हे व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात। या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतात की कर्तव्यापासून पळ काढणे हे पाहुणचार नसून तो अधर्म आहे आणि त्यामुळे मिळणारी अपकीर्ती ही मरणापेक्षाही भयावह आहे। याच भागाच्या शेवटी कर्मयोगाची पहिली ठिणगी पडते, जिथे जय पराजय आणि सुख दुःख समान मानण्याची दृष्टी मिळते। चला तर मग कर्तव्यपूर्तीची प्रेरणा देणारे आणि हतबल मनाला पुन्हा उभे करणारे हे 10 प्रभावी श्लोक आपण समजून घेऊ। श्लोक 31 स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्यादि युद्ध श्रेयोन्यात् क्षत्रियश्च न विद्यते। मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला त्याच्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देत आहेत। ते म्हणतात, तुझ्या स्वतःच्या धर्माचा विचार केलास तरी तुला डळमळीत होणे योग्य नाही, कारण क्षत्रियासाठी धर्मासाठी लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही। भगवंत आपल्याला शिकवत आहेत की प्रत्येक माणसाला समाजात एक विशिष्ट भूमिका दिलेली असते। एक योद्धा म्हणून अन्यायाविरुद्ध लढणे हे अर्जुनाचे कर्तव्य आहे। आपणही आपल्या आयुष्यात अनेकदा जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो, पण श्रीकृष्ण सांगतात आपल्या कर्तव्याचे पालन करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि त्यापासून मागे हटणे हे अधर्म आहे। श्लोक 32 यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखीन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे पार्था, न मागता आपोआप चालून आलेल्या युद्धाची ही संधी म्हणजे उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे। अशा प्रकारचे युद्ध केवळ नशीबवान क्षत्रियांनाच मिळते। विचार करा, जेव्हा आपल्या समोर सत्यासाठी लढण्याची संधी येते तेव्हा आपण तिला संकट मानतो, पण भगवंत म्हणतात की हे संकट नसून ही आपली प्रगती करण्याची संधी आहे। जे लोक आपल्या तत्वांसाठी आणि न्यायासाठी लढण्याचे धैर्य दाखवतात त्यांच्यासाठी यशाचे आणि मोक्षाचे मार्ग आपोआप मोकळे होतात। हे युद्ध म्हणजे केवळ हिंसा नसून ती अर्जुनाच्या वीरतेची आणि धैर्याची कसोटी आहे। श्लोक 33 अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि। या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य न पाळण्याचे परिणाम सांगत आहेत। ते म्हणतात, जर तू धर्मयुद्ध केले नाहीस तर तू तुझ्या स्वधर्माचा आणि कीर्तीचा त्याग करून केवळ पापाचा धनी होशील। मित्रांनो, शांतता राखणे नेहमीच चांगले असते असे नाही,
जर अन्याय होत असेल आणि आपण शांत बसलो तर ते सुद्धा एक पापच आहे. अर्जुन जर रणांगणातून पळून गेला तर जग त्याला धार्मिक म्हणणार नाही तर भित्रा म्हणेल. भगवंत आपल्याला सावध करत आहेत की धर्माचा त्याग केल्याने सुख मिळत नाही. उलट आपण आपला सन्मान आणि आत्मीय समाधान गमावून बसतो. श्लोक 34. अकीर्ती चापि भूतानि कथयिष्यन्ति ते वयाम संभावितश्च चाकीर्तिर् मरणादितिरिच्यते. हा श्लोक सन्मानाने जगणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, लोक तुझी कायमची अपकीर्ती करतील आणि प्रतिष्ठित माणसासाठी अपकीर्ती ही मरणापेक्षाही भयंकर असते. अर्जुनासारख्या महान वीरासाठी ज्याने आजवर अनेक युद्ध जिंकले आहेत, रणांगणातून पळ काढणे हे त्याच्या चरित्र्यावर कायमचा डाग लावणारे ठरेल. भगवंत आपल्याला सांगतात की केवळ जिवंत राहणे महत्त्वाचे नाही, तर सन्मानाने जिवंत राहणे महत्त्वाचे आहे. भीतीपोटी घेतलेला चुकीचा निर्णय आपल्या आयुष्यातील सर्व पुण्याई नष्ट करू शकतो. कधी कधी मृत्यू पत्करणे परवडते. आपल्या मूल्यांशी तडजोड करून जगणे नरकासमान असते. श्लोक 35. भयाद्रणातु परतं मंशन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. श्रीकृष्ण अर्जुनाला लोकांच्या मानसिकतेची जाणीव करून देत आहेत. ते म्हणतात, हे सर्व महारथी असेच मानतील की तू भीतीपोटी युद्धापासून मागे हटला आहेस. ज्यांच्या नजरेत तू आजवर खूप मोठा आणि आदरणीय होतास, त्यांच्या लेखी तू आता अत्यंत तुच्छ ठरेल. अर्जुन कदाचित दयेपोटी युद्ध टाळत असेल, पण जग त्या दयेला दुबळेपणा समजेल. आपण जेव्हा आपल्या ध्येयापासून मागे सरकतो तेव्हा लोक आपली परिस्थिती समजून घेत नाहीत, तर ते आपल्यावर टीकाच करतात. म्हणून जगाच्या नजरेत स्वतःची किंमत राखण्यासाठी आणि स्वतःचा अभिमान जगण्यासाठी कर्मात गुंतणे आवश्यक आहे. श्लोक 36. अवाच्य वादांश बहून वदिष्यन्ति तवाहितः निंदन्त स्तव सामर्थ्यं तो दुःख तरम नकिम. मित्रांनो, श्रीकृष्ण अर्जुनाला वास्तवाची जाणीव करून देत आहेत. ते म्हणतात, तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि तुला न बोलण्यासारखे शब्द बोलतील. यापेक्षा मोठे दुःख तुझ्यासाठी दुसरे कोणते असेल? विचार करा, एका महान योद्ध्यासाठी त्याच्या पराक्रमावर शंका घेतली जाणे हा सर्वात मोठा अपमान आहे. श्रीकृष्ण आपल्याला शिकवत आहेत, जेव्हा आपण कर्तव्यापासून पळ काढतो तेव्हा जग आपल्या चांगुलपणाला मान देत नाही, तर आपल्या कमकुवतपणावर प्रहार करतो. ही टीका सहन करणे मृत्यूपेक्षाही कठीण असते. म्हणून स्वतःच्या सन्मानासाठी आणि सत्यासाठी उभे राहणे हेच श्रेष्ठ आहे. श्लोक 37. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. हा श्लोक यशाच्या आणि पराभवाच्या पलीकडे जाणारी दृष्टी देतो. श्रीकृष्ण म्हणतात, जर तू युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि तू जिंकलास तर तू पृथ्वीचे राज्य उपभोगशील. म्हणून हे कुंतीपुत्रा, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. येथे भगवंतांनी अर्जुनाला
विन विन सिच्युएशन दाखवलेली आहे. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य करतो तेव्हा आपला पराभव झाला तरी आपले कल्याणच होते आणि विजय मिळाला तरी आनंदच मिळतो. श्रीकृष्ण हा संदेश आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कृतनिश्चयी होऊन कामाला लागण्याची प्रेरणा देतो. श्लोक 38. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. मित्रांनो, हा श्लोक समत्व बुद्धीचा महान मंत्र आहे. श्रीकृष्ण म्हणतात, सुख दुःख, लाभहानी आणि जय पराजय यांना समान मानून तो युद्धासाठी सज्ज हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. आपण अनेकदा फळाच्या आशेने किंवा परिणामाच्या भीतीने कार्य करतो, ज्यामुळे आपल्याला तणाव येतो. पण भगवंत सांगतात की तुझे काम फक्त तुझी भूमिका प्रामाणिकपणे निभावणे हे आहे. जेव्हा आपण निकालाची चिंता सोडून केवळ कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण मानसिक बंधनातून मुक्त होतो. ही समत्व वृत्ती माणसाला जीवनातील सर्व संघर्षात स्थिर आणि शांत ठेवते. श्लोक 39. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, आत्तापर्यंत मी तुला सांख्ययोगातील बुद्धी सांगितली. आता तू कर्मयोगाच्या बाबतीत ही बुद्धी ऐक, जिच्या सहाय्याने तू कर्माच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होशील. येथे भगवंत एका नवीन विषयाला सुरुवात करत आहेत. ज्ञानयोग म्हणजे आत्म्याचे स्वरूप समजून घेणे, तर कर्मयोग म्हणजे जे ज्ञान व्यवहारात कसे आणायचे. आपण दिवसभर अनेक कामे करतो आणि त्यांच्या काळजीने स्वतःला बांधून घेतो. पण श्रीकृष्ण असे तंत्र सांगणार आहेत ज्याने आपण काम तर करू पण त्याचे ओझे किंवा मानसिक बंधन आपल्याला कधीही जाणवणार नाही. श्लोक 40. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. मित्रांनो, हा श्लोक आपल्याला खूप मोठा आधार देतो. श्रीकृष्ण म्हणतात, या कर्मयोगाच्या मार्गावर केलेल्या सुरुवातीला कधीही नाश होत नाही. तसेच यात कोणतेही नुकसान किंवा पापही लागत नाही. या धर्माचे थोडेसेही आचरण माणसाला मोठ्या भयापासून वाचवते. भौतिक जगात जर एखादे काम पूर्ण झाले नाही तर आपली मेहनत वाया जाते. पण अध्यात्मात किंवा निस्पृह कर्मात तुम्ही पाऊल जरी उचलले तरी त्याचे पुण्य तुमच्या खात्यात जमा होते. कर्मयोगाचा छोटासा सरावही आपल्याला मृत्यूच्या आणि संसाराच्या भीतीतून मुक्त करू शकतो. हा भगवंताचा आपल्याला दिलेला शब्द आहे. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.